श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामींच्या कृपेची गोष्ट केवळ ऐकायला गोड नसतात, तर त्या आपल्याला जगण्यासाठी आशा आणि धैर्य देतात. आजची कथा एका आईची, जिला आपल्या मुलाच्या आजाराने सर्वस्व गमवावं लागलं होतं, पण श्रद्धेने स्वामींचा दरवाजा धरला. अक्कलकोटच्या जवळ एका गावात राधा नावाची एक स्त्री राहत होती. गरीब होती, पण मनानं खूप मोठी श्रीमंत होती. तिचं आयुष्य फक्त तिच्या लहान मुलाभोवती फिरत होतं. एके दिवशी तिचा मुलगा अचानक आजारी पडला. सुरुवातीला साधा ताप वाटला, पण हळूहळू आजार वाढू लागला. गावातील वैद्य, औषधं, जडीबुटी काहीही काम करत नव्हतं. राधेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पोटचं लेकरू मृत्यूच्या छायेत जाताना पाहणं तिच्यासाठी असह्य होतं. राधा रात्रभर जागी राहायची. मुलाच्या कपाळावर हात ठेवून बसायची. ती रडत म्हणायची, देवा, माझं लेकरू वाचव. माझ्याकडे काही नाही, पण तुझ्या दारात आले. एक दिवस गावकरी तिला म्हणाले, राधा, स्वामी समर्थांच्या दर्शनाला जा आणि त्यांचं नामस्मरण कर. नक्कीच काहीतरी होईल. थकलेल्या मनानं आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी राधा अक्कलकोटला निघाली. हातात फक्त मुलाचा एक जुना फोटो आणि मनात अपार वेदना. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर ती समाधीसमोर बसली. काहीही बोलायची ताकद उरली नव्हती, फक्त रडत राहिली. त्या क्षणी तिला भास झाला, समाधीवरून तेज झळकतंय आणि स्वामी तिच्याकडे चालत येत आहेत. स्वामी म्हणाले, आई, चिंता करू नकोस. तुझं लेकरू माझ्या कृपेने बरं होईल. तू फक्त नामस्मरण करत राहा. राधेच्या चेहऱ्यावरचं आशेचं पहिलं हसू उमटलं. ती भक्तिभावाने नमली. त्या रात्री जेव्हा राधा घरी परतली, तेव्हा तिने पाहिलं, तिचा मुलगा शांत झोपला होता. ताप पूर्णपणे उतरला होता. पुढच्या काही दिवसात तो पूर्ण बरा झाला. गावात सगळ्यांनी त्याला स्वामींचा चमत्कार म्हणून. राधेच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले, पण यावेळी वेदनेचे नव्हते, तर ते आनंदाचे, कौतुकाचे होते. भक्तांनो, या कथेचा संदेश एकच आहे, श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरण करा. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. कधी आईच्या अश्रूमध्ये, कधी गरिबाच्या वेदनेत, तर कधी भटक्या जीवाच्या हाकेत. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.